नवशिके असताल किंवा बॅचलर असताल तरीसुद्धा तुम्हाला हा भात करता येतो. एवढा सोपा फ्राईड राईस आहे. बऱ्याच वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येतो, तर त्यावेळेस असा फ्राईड राईस सगळ्यांना आवडेल. तर हा फ्राईड राईसचा प्रकार एकदा नक्की करून पहा. तर इथे आपण रेडीमेड मसाला वापरून करत आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तर भात शिजवते वेळेस थोडासा मोकळा सुटसुटीत असा शिजवून घ्यायचा. मी साधारण एक 1.5 कप इतकं तांदूळ घेऊन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरला ते शिजवून घेतलेलं आहे. आता थंड करण्यासाठी याला बाजूला ठेवलेलं आहे. आता यासाठी लागणारे भाज्या पाहूया. भाज्यांमध्ये इथे मी कपभर चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, अर्धा कप इतकं गाजराच्या फोडी घेतलेल्या आहे आणि अर्धा कप इतकं इथे मी पानगोबी घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा कप इतकं फ्रोझन मटर आणि स्वीट कॉर्न फ्रोझन घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे टोमॅटो. आता फोडणी देऊया. तर फोडणीसाठी कढईमध्ये साधारण एक 5 चमचे तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी भाज्या जे घेतलेल्या आहेत त्या कमी अधिक करू शकता किंवा तुम्हाला जर दुसऱ्या भाज्या आवडत असतील तर यामध्ये ॲड करू शकता. कांदा हलकासा परतून घेतल्यानंतर बाकीच्या सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर भाज्या आपल्याला अगदी नरम असं परतून घ्यायचं नाही, थोडंसं क्रंचीच ठेवायच्या म्हणजे खाते वेळेस छान लागतात. तर या ठिकाणी सगळ्या भाज्या इथे मी टाकून घेतलेल्या आहेत. आता परतून घेऊया. तर मोठ्या फ्लेमवर परतायचं म्हणजे भाज्याला छान स्वाद येतो. अगदी कमी गॅसवर परतून घ्यायचं नाही, नाहीतर भाज्या नरम होतात. तर या ठिकाणी भाज्या 1 मिनिट परतून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण भातामध्ये मसाला टाकून घेऊया. तर इथे मी फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे. तर रेडीमेड पॅकेट घेतलेला आहे. तर यामध्ये दुसरं काही मिक्स करायची गरज नाही, अगदी मीठसुद्धा टाकायची गरज नाही किंवा तिखटसुद्धा टाकायची गरज नाही. असे जे फ्राईड राईस मसाल्याचे पॅकेट येतात तसे मी 2 वापरलेले आहे. तर भातसुद्धा आपण जास्तीचं घेतलेला आहे ना, मसाला थोडा व्यवस्थित असेल तरच भात खायला छान लागतो. तर या ठिकाणी हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं हे मसाला मिक्स होतो, नाहीतर एकीकडे मसाला एकीकडे भात होऊ शकतो. त्यासाठी पहिल्यांदा छान व्यवस्थित मिक्स करायचं किंवा तुम्ही फोडणीत टाकलं तरीही चालतो, पण एखाद्या वेळेस जर गॅस मोठा असेल तर करपू शकतो, त्यावेळेस सोयीस्कर म्हणून भातामध्ये मिक्स केलेलं केव्हाही बरं. तर या ठिकाणी भातामध्ये मिक्स करून तयार केलेली जी फोडणी आहे त्यामध्ये सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भात यामध्ये टाकून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला मोठ्या गॅसवर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे कुठलेही फोडणीच्या भाताचे प्रकार करत असाल तर गॅस मोठाच ठेवायचा, जेणेकरून प्रत्येक भाताचं कण जे आहे छान असं परतल्या जाईल आणि खायलासुद्धा छान लागतो. तर या ठिकाणी आता कोथिंबीर जे आहे लास्टला वरतून टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा छान परतून घेऊया. तर मसाल्यामध्ये सगळे जिन्नस असतात, परत वरतून आपल्याला कुठल्याही प्रकारचे पावडर मसाले टाकायची काही गरज नाही. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे फ्राईड राईस मसाला आरामात मिळून जाईल. नवे शिके असताल किंवा बॅचलर असताल तर त्यावेळेस मीठ किती टाकायचं किंवा मिरची पावडर किती टाकायचं असा प्रश्न पडतो. जर असा फ्राईड राईस मसाल्याचं पॅकेट असेल तर तुम्ही पटकन यामध्ये टाकून मिक्स करून खाऊ शकता. कोणालाही बनवता येईल असा हा फ्राईड राईसचा प्रकार आहे. नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर फक्त भाज्या आपल्याला क्रंची ठेवायच्या आहेत, मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि भातसुद्धा मिक्स करते वेळेस मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि शिवाय भात शिजवते वेळेस मोकळा सुटसुटीत शिजवायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया.